नमस्कार अंगणवाडी ताईंनो, तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण योजना आज आपण इथे पाहणार आहोत. ती आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना. ही योजना फक्त आदिवासी भागामध्येच, काही जिल्ह्यांत, काही तालुक्यांमध्येच लागू आहे. तर या योजनेअंतर्गत आपले लाभार्थी गट कुठला आहे? तर आपले लाभार्थी गट आहे गरोदर माता, स्तनदा माता, नंतर 7 महिने ते 6 वर्षाची बालके. लक्षात घ्या, याच्यामध्ये 7 महिने ते 6 वर्ष आहे, 0 ते 6 वर्ष नाही. कारण 0 ते 6 महिन्याचं जे बालक आहे त्यांना आपण लाभ देण्याच्याऐवजी आपण त्याच्याऐवजी स्तनदा मातांना हा लाभ देत असतो. योजनेचे स्वरूप काय आहे? योजनेच्या अंतर्गत आपण गरोदर आणि स्तनदा मातांना एक वेळचा आहार देतो. या अंतर्गत आपण त्यांना जेवण आणि अंड आणि त्याच्यासोबत गुळाची चिक्की अशा पद्धतीने आपण त्याला एक आहार देत असतो. नंतर मुलांना काय देतो? मुलांना अंड किंवा केळी देत असतो. एक अंड किंवा 2 केळी यापैकी एक. आणि मुलांना हा आहार आपण महिन्यातून फक्त 16 दिवस देतो, म्हणजे हप्त्याचे 4 दिवस असे महिन्यातून फक्त 16 दिवस. परंतु गरोदर आणि स्तनदा मातांना हा लाभ जो आहे आपण 25 दिवस देत आहोत. महिन्यातून 25 दिवस त्यांना आपण हा एक वेळचा आहार देत असतो. तर या योजनेचं उद्दिष्ट काय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात अगोदर गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्यांची काळजी घेणे, कमी वजनाचे जे बालकं जन्माला येतात त्याचं प्रमाण कमी करणे, कुपोषणावर मात करणे, बालमृत्यू आणि मातामृत्यू थांबवणे आणि महिलांमध्ये जे अनिमियाचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी करणे, हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर याला तुम्ही पाठ करा, जसच्या तशी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण काही फॅक्ट्स बघूयात. तर ही योजना कधी सुरू झाली? 18 नोव्हेंबर 2015 रोजी अमृत आहारचा पहिला GR आला आणि त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 2015पासून महाराष्ट्रामध्ये हा टप्पा 1साठी ही योजना सुरू करण्यात आली. बघा, GR जो आहे तो 18 नोव्हेंबर 2015चा आहे. योजना कधी सुरू झाली? ती योजना 1 नोव्हेंबर 2015पासून सुरू झाली. 2015ला प्रारंभी खर्च हा 25 रुपये प्रति लाभार्थी होता. नंतर 22 जून 2018ला नवीन GR आला आणि 2018पासून हा खर्च 25 रुपयावरून 35 रुपये करण्यात आला. नंतर 10 जुलै 2023ला GR आला, ज्या अंतर्गत हा खर्च 35 रुपयावरून 45 रुपये प्रति लाभार्थी करण्यात आला. ही योजना जी आहे DBTद्वारे पैसे जे आपण अंगणवाडी वर्करच्या खात्यात जमा करतो आणि त्या अंतर्गत खाली गावस्तरावर अमृत आहार समिती आहे, ज्या समितीमध्ये ठराव घेऊन आहार निश्चित केला जातो, काय बनवलं जातं ते निश्चित केलं जातं आणि त्या समितीमध्ये गरोदर स्तनदा मातासुद्धा सदस्य म्हणून असतात आणि या प्रकारे ही योजना अंगणवाडी स्तरावर राबवली जाते. एक्झामसाठी फार महत्त्वपूर्ण योजना आहे. जे फॅक्ट्स दिले आहेत, उद्दिष्ट आहे, कोण लाभार्थी आहे, कशाप्रकारे निधी खर्च केला जातो आणि कशाप्रकारे योजनेचं स्वरूप आहे, हे सगळे फॅक्ट्स पाठ करा आणि यावर नक्की हमखास प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.